एका बापानेच आपल्या 2 निष्पाप मुलींना अशी शिक्षा दिली की ऐकून अंगावर शहारे येतात. सांगलीत घडलेली ही घटना सध्या सगळ्यांना हादरवून टाकत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण बोलणार आहोत सांगली जिल्ह्यात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेबद्दल, ज्यामुळे माणुसकीचाच प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील आटापाडी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. एका बापाने स्वतःच्या 2 मुलींना रात्रभर उलट लटकवून ठेवलंय. या अमानुष कृत्यामुळे एक मुलगी सारिका हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी अनुजा हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना का घडली तर शेजाऱ्याने या मुलीवर चोरीचा आरोप केला होता. या आरोपामुळे संतापलेल्या बापाने स्वतःच्या मुलीवरच क्रूर शिक्षा केली. रात्रीभर त्या मुलींना पाण्यासाठी आक्रोश करत असतानाही त्यांना पाणी दिलं नाही आणि अखेर सकाळी ही घटना अत्यंत दुर्दैवी वळणावर पोहोचली. सकाळी जेव्हा सारिका मृत अवस्थेत आढळली आणि अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती, तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर अनुजाने संपूर्ण प्रकार उघड केला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि आरोपित बापाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून समाजात या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, कोणताही आरोप असो, शिक्षा देण्याचा अधिकार कोणालाही नाही, विशेषतः अशा निर्दयी पद्धतीने तर अजिबात नाही. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. रागाच्या भरात घेतलेल्या निर्णय किती भयानक परिणाम करू शकतात. आपण सगळ्यांनी अशा घटनांविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे आणि माणुसकी जपणं अजूनही महत्वाचं आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.